रमजान पवित्र महिन्याची सांगता ईद उल फित्रने उत्साहात साजरी करण्यात आली। ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करत दुआ अदा केली। हिंदू मुस्लिम बांधवांनी शिरकुर्माचा स्वाद घेत भाईचारा जोपासला। रमजान ईद निमित्त दिनांक 31 रोजी सोमवार ईदगाह मैदानावर देशात समृद्धी व सामाजिक एकात्मता अबाधित राखण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली। हाफिज मेहराउल हसन यांनी नमाज अदा केली। तालुक्यातील बारड, पारडी, शेंबोरी, निवघा, मेंढका आदी गावात मुस्लिम व हिंदू बांधवांनी एकमेकास आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या। खासदार रवींद्र चव्हाण यांनी रमजान ईद निमित्त काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, माजी उपनगर अध्यक्ष करीम खासा, अल्पसंख्याक शहराध्यक्ष इक्बाल कुरेशी, मौलाना अब्दुल कलाम शाळेचे संस्थापक रशीद मुलतानी, अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष सय्यद तौफिक यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष कैलास गोडसे, युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे, माजी नगराध्यक्ष राजबहादूर गोतावार, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, माधव हमन, ॲडव्होकेट संदीप देशमुख वारडकर, अतिक अहमद, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल, शहराध्यक्ष मुजीब पठाण, गिरीश कोतावार, राजू चौंदते यांची प्रमुख उपस्थिती होती। खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन शहराच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नसल्याचं सांगितलं। यावेळी रेल्वे संदर्भातील प्रश्नांकडे लक्ष वेधलं असता ते सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। यावेळी शिवानंद देवके, सूर्यकांत चौंदते, अविनाश चौंदते, आकाश सोनटक्के, विश्वनाथ पवार निवगेकर, बळवंत पाटील खुजडेकर, संजय बोकेफोड, ऋषिकेश चौंदते, बाळू क्षीरसागर, जनार्दन चौंदते, यशवंत रणखांबे, दादाराव पुयड नागेरीकर, दादा कल्याणी, भगवान पवार निवघेकर, साहेबराव गोरखवाड, शंभू पवार, सुमित चव्हाण, बालाजी ढगे, माजी नगरसेवक बबलू शेट यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मियांसाठी जी ईद होती त्या शुभेच्छा देण्यासाठी आले, तर आपल्याला कसं वाटत आहे? आज मी मुदखेड शहरामध्ये सर्व आमचे मुस्लिम बंधूंना जे 30 दिवस त्यांनी रोजा पकडून आज पवित्र रमजान मध्ये जे त्यांनी 30 दिवसाचा रोजा पकडला आणि आज 30 दिवसानंतर पवित्र अशी रमजान ईद साजरी होत आहे। सर्वप्रथम मी आमच्या सर्व बंधूंना रमजान ईदच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आणि आज आपण इथं बघत असाल सगळे आमचे सर्व बंधू हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे आज इथं आम्ही ईद निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आमच्या खान साहेबच्या घरी इथं उपस्थित आहोत। आणि आपण बघू शकता की सर्व समाजांनी एकत्र बसून या ठिकाणी मुदखेड शहरामध्ये ईदचं जे पवित्र असं रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। ज्याप्रमाणे 72 तासावर जे विधेयक आहे वक्फ अमेंडमेंट बिल, त्या संदर्भामध्ये बीजेपीचे सरकार जे आहे तर येत्या आर्थिक संकल्पनामध्ये बिल आणणार आहे, याबद्दल काँग्रेस पक्षाची काय भूमिका असणार आहे? निश्चितच काँग्रेस पक्ष त्या बिलाला समर्थन करणार नाही। कारण आज आपण बघू शकता की मागच्या 10 वर्षापासून बीजेपी सरकार हे फक्त जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। केंद्र सरकार असेल का राज्य सरकारमध्ये खरं तर मागच्या अधिवेशनामध्ये खूप मुद्दे होते, शेतकऱ्यांचे मुद्दे होते, आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होती, त्यांनी जे त्यांच्या याच्यामध्ये दिलं होतं निवडणूक अजेंड्यामध्ये ती कर्जमाफी त्यांनी केली नाही। खूप मुद्दे असताना सुद्धा वेगळ्या मुद्द्यावर त्या ठिकाणी नेऊन अधिवेशन त्या ठिकाणी संपवण्यात आलं आणि असाच प्रकार केंद्र शासनाचा या ठिकाणी दिसतोय। सर, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नांदेड पासून ते निजामाबाद दरम्यान दुपारी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची गाईड नाही, तर प्रवासाला खूप जास्त सुविधांचा अभाव होतो। या संदर्भात आपण काय पाठपुरावा करणार? मी मागे मागणी केली होती की रायलसीमा जी एक्सप्रेस आहे निजामाबादहून तिरुपतीला जाणारी ती नांदेडहून सोडण्यात यावी म्हणून मी मागे रेल्वे मंत्र्यांनी पत्र त्या ठिकाणी दिलेलं होतं। आणि 1-2 आणखी नरसापूर एक्सप्रेस आहे तिलाही वेगळ्या स्थानकावर मुदखेड असेल, उमरी असेल, धर्मावर असेल तिथेही त्यांनी थांबा द्यावा म्हणून विनंती पत्र माननीय रेल्वे मंत्र्यांना दिलेलं होतं। त्यांनी अद्याप त्याच्यावर कारवाई केली नाही। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण जसं म्हणताय की आपल्याला नांदेडवाल्यांना हैदराबाद मार्केट जवळ आहे आणि भरपूर व्यापारी असतील, यात्रेकरू असतील, तिरुपतीला जाणारे भरपूर जण आहेत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करू। सर, काही ट्रेनच्या मुदखेडला स्टॉप नाही झाले, अजमेर असेल किंवा काही रायलसीमाचं आपलं हे नरसापूर नाही, धर्माद एक्सप्रेस आहे, पटनात आहे,
अजमेर बालसाठी जाणारे जे काही पॅसेंजर आहेत त्यांना सुद्धा अभाव होते. याबद्दल आपण काय तर या ठिकाणी मुदखेडला स्टॉप देण्यासाठी आपण काय करणार का पाठपुरावा? निश्चितच आपण रेल्वे मंत्र्याला भेटून मी आताच म्हणल्याप्रमाणे मागे मी पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्यांना केलेला आहे आणि येणाऱ्या काळातही जास्तीत जास्त ट्रेनचे स्टॉपेज आपल्याला मुदखेड, उमरी आणि धर्माबाद या ठिकाणी कसं वाढवता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.